मी ऐकलं नसेल. छान कलर बी हिरवा मस्त. कोणाची आजी? माहित नाही. अरे ही आहे ना, ही तुझी आजी आणि ही आजीची आई म्हणजे पप्पाची आजी. एक तुझी आजी एक पप्पाची आजी. पाया पण. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर केस वगैरे धुतलेत आणि आज ही साडी वेअर केली आहे. ही ताईंची साडी आहे जाऊबाईंची आणि एवढंच एक ब्लाऊज आहे जे जरा मला मोठं होत होतं ते आता खूप छान यायला लागले. म्हणजे सध्या युजफुल ठरते कुठल्याही साडीवरती आणि कॉन्ट्रास्ट वेअर केल्यास अजूनच जास्त ते चांगलं वाटतं. सो मला तरी ते कम्फर्टेबल वाटते. कशी वाटते साडी सांगा. आणि चला दूध वगैरे तापवून घेतले. आता तयारीला लागू आपण. जरा वेळ लागला मला आज केस धुवायला. नाही जरा उशीरच झालते. कसं श्रीला आधी आंघोळ घालत बसले त्याचं हे होईपर्यंत मग पुन्हा केस धुवायचे म्हणजे जरा वेळच लागते. चपात्या सकाळची एकदा पारुशी कामं झाली की वरण भाताचं कुकर लावलेलं आणि त्यानंतर मग कणिक वगैरे आईंनी मळली आज. आणि मला थोडासा वेळ लागला कारण मला केस धुवायचे होते आणि स्त्रीला अगोदर आंघोळ घालत बसले आणि नंतर मग माझं बाकीचं आवरलं आणि मग चपात्या करायला बसले. वरण फोडणी दिलेलं आहे. आता फक्त भाजी बनवायची आहे. काहीतरी सुकी भाजी बनवली की झालं. तिकडे शौर्य आणि श्री खेळतात आणि मागच्या 2-4 दिवसात खूप चांगला पाऊस झालेला त्यामुळे ओढ्याला पाणी आलंय असं भाऊ सांगत होते. पटापट मी चपात्या बनवून घेते आणि त्यानंतर मग बाकी बरीच काम आहेत तर ती पण करायची. तर अगदी सिंपल साडी आहे पण ब्लाऊज एकदम हेवी असल्यामुळे वेगळाच लुक येते आणि मला तरी खूप आवडली. याच्यामध्ये 2 कलर आहेत म्हटलं तरी. त्यांनी एक मोरपंखी एक घेतलेली आणि खीवाली त्यात केळी कलरची. ॲक्च्युली ना काल पेरणी करायची होती शेतामध्ये पण ट्रॅक्टरच मिळाला नाही. म्हणजे जे ट्रॅक्टर आम्ही ठरवलं होतं पेरण्यासाठी तर ते नेमकं बंद पडलं आणि त्यामुळे मग ते औषधाला घेऊन गेले ते ठीक करायला. त्यामुळे मग काल शक्य झालं नाही. तर आज फिक्स पेरणी करायची आहे दुपारनं. सकाळून एका ठिकाणी जायचं म्हणले ते दादा. सो मी पण चर्चा ऐकली भाऊंची तर ते म्हटले की आज पेरणी आहे त्यामुळे मग भाऊंचं जेवण आटोपलंय. त्यामुळे मग भाऊंना थोडंसं लवकर डेलीपेक्षा आज लागणार आणि टिफिन पण ते घेऊन जाणार शेतात. त्याला पटापट आवरून घेते मी आणि श्री गेलाय बाहेर. स्वयंपाकाचं आवरलंय आमचं आणि तर तयारी चालली आहे भाऊची आईची पेरण्याची. आई म्हणतात माझं काम बी काढून द्यायचं आहे ना. बी काढून द्यायचं काम. भाऊ म्हणतात तू चल सोबत आईंना. आई म्हणल्या जरा व्यवस्थित सांगा जास्त खोल पडू नये बी. परत पुन्हा वरडत बसलीये. खोल पडलं का वापायनी परत डबल आणि करा डबल अजून आणि डबल अजून. ते ट्रॅक्टर वालेच भेटणार गेले. कालच आमची पेरणी करायची होती पण राहिली. ते ट्रॅक्टर बिघडलं होतं ना औषधाला नेलेलं. कशाचं गेला ही मकाचं. मका त्याच्यामध्ये ही ज्वारी. आपल्या घरची आहे नाही घरचे नवरं पण आहेत त्यांना. जनावराला बी होते माणसाला बी होते. ती पण जरा आहुती येते मकाच. मी तिकडून घराकडून आलो. कुणाच्या प्लॉट करून. प्लॉट कडे कशाला ते दोघे गेले त्यांच्यासोबत गेलो. मला साप आहेत म्हणले. मूग तसं तर खूप जास्त उष्णता आहे त्यामुळे केस सुकतील लगेचच वाटते. हे मी बांधलं होतं मग अशी. आता हे पण सुकायला टाकते आणि थोडंसं केस पण सुकवून घेते आणि मग नंतर कंटिन्यू करते जरा वेळाने. तर भाऊ गेलेत आता शेताला आणि स्त्री गेल्या हॉटेलमध्ये. थोडं सुकवलं ते
आजी काल आई म्हणलेलं ना. इकडच्या भागातली ही परंपरा मला खूप आवडते. म्हणजे कुणीही पाहुणा आला ना तर आल्याबरोबर पाय धुवायला पाणी द्यायचं आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी. वाडीवरून आजी आल्यात आज. काल आईनी म्हणलं त्या नाही कारण मी 2-3 वेळा म्हणलं की आजी म्हणजे बाजार असतो त्या दिवशी पण कसं काय आला नाही. पाणी लय दाखवत तेवढं लांबून है ना. कोणाची आजी माहित नाही. अरे ही आहे ना ही तुझी आजी आणि ही आजीची आई म्हणजे पप्पाची आजी. एक तुझी आजी एक पप्पाची आजी. पाया पड पाया पड. सुमित भाऊजाची नाही रे तुझ्या आजीची आई आहे. म्हणजे पप्पाची आजी. हे पत्रुंड आहे ना आजी तुमची. पत्रुंड आहेत नाही. नाताचे हो लागते होत्या तर असं का लेकाच्या व्हावं लागतं. असं आहे का. अच्छा तरी मग म्हटलं होत्या तर होय. आणि का म्हणायचं ते पोरण काम बघितलं का. आईला विचार काय म्हणाले. पोट पुढे मुलगाच होते. पोट पुढे मुलगाच होते. मुलगीच होती. त्यांनी काय म्हणतो तो बाळा मम्मी मला पोरग पाहिजे खेळाय भाऊ पाहिजे मला खेळाय भाऊ म्हणते मला मुलगी पाहिजे. श्री तुला काय पाहिजे. मुलगी व्हायला पाहिजे पण आहे की नाही. श्री काय म्हणते सुमित भाऊजाची आजी आहे म्हणजे तिकडची आजी असं वाटायला. सुमित भाऊजाची तुझी आजी आहे ना तिची ही आई आहे म्हणजे पप्पाची आजी. समजलं का. आजीची मम्मी. चुलीत तापवलेलं त्यामुळे साय कसली छान आहे. चुलीवर तापवली तर चला आता आजींना चहा करते मी. बाहेर मस्त पाऊस पडतोय. केस बांधते एवढं हे व्हायला. आई सांगत होते की जवळपास 6 महिन्यानंतर आजी आलेल्या आहेत. म्हणजे माझ्या आजी सासू आणि माझ्या सासूआई दोघे आता गप्पा मारत बसल्यात. तर म्हटलं तोपर्यंत मस्त असा फक्कड चहा बनवते. आणि इकडनं श्री मला काहीतरी बोलत होता सो त्याला बोलत बोलत मी इकडे चहा टाकलाय. आणि खरं सांगू का ही सगळी नाती गोती असतात ना ही आपल्याला भावनिकरित्या खूप समृद्ध बनवतात. म्हणजे एक असतं ना आपण आल्यानंतर भेटायला येणं जाणं किंवा मग आपल्यासाठी तेवढा वेळ काढणं तर त्यामागच्या भावना आणि ती आपुलकी म्हणजे कशातच त्याचं मोल होत नाही असं मला वैयक्तिक वाटतं. सो खरंच खूप भारी वाटतं आज आजी आल्या तर. पहिल्यांदा पावसामुळे ओढ्याला जे पाणी आले त्याविषयी आई बोलताय. साडी कशी वाटायला. लय छान दिसलं. मला म्हणले तुम्ही लक्ष दिलं नाही तुम्ही स्त्रीच्या जवळ तिकडे झालं साडी छान दिसायला. होय मी ऐकलं नसेल. नाही छान कलर बी हिरवा मस्त. गावाकडे ना दुपारच्या वेळी पूर्ण सन्नाटा असतो गावात आणि मग सायंकाळच्या वेळी मात्र लगबग सुरू होते. मग झाडून काढणं असेल सायंकाळचं त्यानंतर 5 वाजताची जी चहाची भांडी पडलेली ती घासायची त्यानंतर सांजवात लावायची सगळ्यांनी मिळून एकत्र चहा घ्यायचा. ते एक वेगळंच फिलिंग आहे. त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे सारवणाची घरं आहेत किंवा मातीच्या ज्या भिंती आहेत तर त्याचा एक वेगळाच सुगंध असतो. म्हणजे तुम्ही चुलीला पोतरा देता किंवा मग जेव्हा सारवून घेता तर तो एक सुगंध खूप वेगळा आपलेपणाचा असतो. आणि हे तुम्ही कधी अनुभवलंय का. कधी म्हणजे तुमच्यात आत्ता नसेल पण पूर्वी कधी लहानपणी वगैरे तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या याविषयीच्या भावना काय आहेत.
ही वेळ सगळ्यात फेवरेट आहे बरं का माझी, कारण कोल्हापूरमध्ये पण मी खूप मिस करते. मी कधी कधी फोनवर आईंना भाऊंना पण म्हणत असते की सायंकाळचे 5 वाजले की मला चहाला भाऊंची कंपनी असायची. इथं होते ना 2 महिने मागे, तर बरोबर 5ला भाऊ तिथं जनावर बांधायला लागले किंवा गाडीहून उतरले की इकडे चहा टाकायचा. तर त्या गोष्टी खूप आठवणी देतात, कारण तिथं एकटं एकटं वाटतं अशा वेळी. आणि हे पण असतात कधी कधी ड्युटीला असतात, त्यामुळे मग चहा काही डेली होत नाही. आता प्रेग्नन्सीमुळे माझा चहा एकट्याला पिऊ वाटत नाही. आता चहा माझा बंद झालाय, पण त्या जागी प्रोटीन पावडर मी त्यांच्यासोबत घेत असते. आणि आता आज तर खूपच भारी, कारण की आजी पण आल्या, त्यामुळे आणखीनच छान वाटतं. आणि आजींसाठी खूप सारे कमेंट्स येतात आई की आईची बहीणच वाटते म्हणजे आजी, आई वाटत नाही. आता सगळं क्लीन केलं आणि आई मोठे आहेत सगळ्यात, त्यानंतर बाकी सगळे आहे ना आई, त्याच्यामुळे आईचं वय जास्त वाटतं, बाकी काही नाही. रुंडायचे तुम्हाला हा मला 5 किती आणि ही 5 10 नातरुंड 10 झाली. आजी तुम्हाला मला 3च खायचं मग नातरुंड 3 कसायचं माझे 4 लेकी लेक दोन्ही हो माहिती माझे 4 चुरकाचे 5 हा आणि पप्पूचे 3 हा आणि ही 3. दिदे काउंट कर तू. 4 आणि 5 9 आणि 3 12. हा पुढे आणि इथले 3 इकडचे हा मामाच्यातले 15 झाले. 15 आजी तुम्हाला. आता पत्रुंड आले तुम्हाला डिगबर. तर जरासा वेळ आजींशी गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली. आजींना मी मुक्कामी ठेवून घेतलेलं, त्या नकोच म्हणत होत्या, कारण की आईंचं माहेर म्हणजे तांबडवाडी इथून खूप जवळ आहे. त्यामुळे मग ते म्हणतात की लगेचच जाऊन येते आणि काय मुक्कामी राहायची काय गरज, असं त्यांचं म्हणणं होतं. पण माझं म्हणणं असं होतं की आलाय तर राहावा, जरा छान वाटतं मुक्कामी राहायलाच. मग त्यासाठी स्वयंपाकाची तयारी, मग ते सगळं कांडाकुटा वगैरे करून घ्यायचा होता. तर इकडे उकळात वगैरे कुठलं जातं आणि त्यामुळे ते आणखी जास्त रुचकर स्वयंपाक होतो. आणि आजी मला म्हणत होत्या की बाळासाठी म्हणजे आजी ज्या साड्या वेअर करतात ना, तर त्या कॉटनच्या असतात, नाहटी वगैरे. तर इरकल पण त्या कधी कधी घालतात, तर ते घेऊन जा 2 तरी साड्या, कारण परत लागणार. आणि अगोदर ही जी गोष्ट आहे ती म्हणजे अक्का अशा साड्या नेसायची, त्यामुळे मग कधी वेळच आली नाही कुणाला ते मागण्याची. पण यावेळी आजींचं म्हणणं होतं की 2 तरी साड्या घेऊन जा तू, किंवा मग भाऊंना पाठवून दे वाडीला, त्यांच्याजवळ देते. कारण आता बाळा ते बनवायला वगैरे ते लागणारच, आणि गरजेच्या गोष्टी आता इथून पुढे कलेक्ट कराव्या लागतील याची सुद्धा मला त्यामुळे जाणीव झाली. तर आजींसाठी काय स्पेशल मेनू बनवला होता हे पुढच्या पार्टमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेनच. आत्ता तुर्तास इथेच थांबते. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.